नमस्कार. आज आपण इथे भोपळ्याची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत. खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. अगदी आमटी भाताबरोबर किंवा वरण भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर खायला अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर आज आपण इथे भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. ही भाजी अगदी नुसती पण खूप छान लागते. तर ही भाजी कशी बनवायची आज आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत. भोपळा स्वच्छ साफ करून असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपण जिरे घेतले आहे, मोहरी, नंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे, तिखट मिरची घेतलेली आहे, त्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर आणि 2 छोटे कांदे. कांदा हा छान बारीक चिरून घेतलेला आहे. ते इथे पातेल्यामध्ये आपण तेल छान फोडणीपुरते गरम करून घेणार आहोत. तर इथे तेल छान गरम झाले आहे. आता आपण त्यामध्ये पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे फोडणी छान खमंग होते. तर इथे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण पाव चमचा जिऱ्याची फोडणी करणार आहोत. जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण बारीक चिरलेले 2 कांदे, कांदा छान आपण लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि मिरची थोडी तिखट घ्यायची म्हणजे भाजी खूप छान तयार होते. कांदा मिरची छान आपण परतवून घेणार आहोत. तर स्लो गॅसवर कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान आपण परतवून घ्यायचा आहे. भोपळा जरी गोड असला तरी कांदा आणि मिरचीचा वापर करायचा म्हणजे खूप छान भाजी तयार होते. मिरची तर सर्वच वापरतात पण इथे आपण कांद्याचा वापर केलेला आहे. कांद्यामुळे एक छान अशी चव येते. नक्की ही अशा पद्धतीने भाजी करून बघा. इथे कांद्याचा रंग बदललेला आहे आणि आता आपण इथे भोपळा स्वच्छ धुवून आपण पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे. भोपळ्यामध्ये बिलकुल पाणी ठेवू नका कारण भोपळ्याला स्वतःचं असं पाणी असतं. तर वाफेवर ठेवल्यानंतर पाणी सुटतं. तर लक्षात ठेवा भोपळ्यामध्ये बिलकुल पाणी ठेवू नका. वाफेवरच ही भाजी छान होते. तर इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत. अगदी गावाकडे करतात त्या पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत. खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर इथे अगदी 1-2 मिनटासाठी आपण छान फोडणीमध्ये भोपळा परतवून घ्यायचा आहे. तर इथे भोपळा छान परतवून झालेला आहे. भोपळा परतवून झाल्यानंतर त्यावर आपण ओलं खोबरं छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे खोबरं छान आपण परतवून घेणार आहोत भाजीमध्ये. तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. तर इथे खोबरं टाकल्यानंतर छान भाजी परतवून झालेली आहे. आता इथे आपण झाकण ठेवणार आहोत आणि भाजी छान आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. तर इथे आपण झाकणामध्ये पाणी ठेवलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. झाकणामध्ये पाणी ठेवल्यानंतर भाजीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण झाकणामध्ये पाणी ठेवलेलं नाही आहे. तर अधूनमधून अशा पद्धतीने झाकण काढून भाजी छान ढवळून घ्यायची आहे. तर इथे अगदी 2 मिनटानंतर आपण पुन्हा एकदा भाजी छान ढवळून घेतलेली आहे. तर 2 मिनटानंतर आपण भाजीमध्ये आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण भाजी छान ढवळून पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेणार आहोत. तर अगदी वाफेवर आता भाजी छान आपण शिजवून घ्यायची आहे. तर इथे भाजी छान आपण ढवळून झालेली आहे. तर इथे आता ही भाजी छान वाफेवर शिजवून घेणार आहोत 2 ते 3 मिनटासाठी. तर इथे 3 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून पाहूया. भाजी छान ढवळून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता भाजीला बिलकुल पाणी सुटलेलं नाही आहे कारण आपण झाकणावर पाणी ठेवलेलं नाही आहे आणि भोपळ्यामध्ये सुद्धा पाणी नाही आहे. तर वाफेवरच खूप छान अशी भाजी तयार होते. सुकी भाजी खूप छान अगदी तयार होते. नक्की रेसिपी करून बघा. तर इथे आपण भोपळा कितपत शिजलेला आहे तो पाहूया. तर इथे पाहू शकता भोपळा असा छान असा मऊ असं झालेला आहे. तर तुम्हाला जर जास्त शिजलेला आवडत असेल तर तुम्ही अगदी थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. तर इथे पाहू शकता छान आपली सुकी अशी भाजी तयार झालेली आहे. तर इथे आपण प्रथमच मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मिठाचा वापर करू नका पुन्हा. तर फोडणीला देतानाच आपण मिठाचा वापर केलेला आहे. तर इथे मी हळदीचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर हळद आवडत असेल तर तुम्ही करू शकता. तर इथे आपली ही भाजी छान तयार झालेली आहे, भोपळ्याची सुकी भाजी. नक्कीच रेसिपी करून बघा. खूप छान अशी चविष्ट भाजी तयार होते. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.